नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांना सांगायला एक छोटीशी कहाणी आहे की दिव्यांगाला खरंच 2016चा कायदा किंवा शासन निर्णय जे निघाल्यानंतर सोयीसुविधा मिळायला पाहिजे तशा मिळतात का? फक्त कागदावरच ह्या योजना राबवल्या जातात. आता तरी सिद्ध होत आहे. फक्त दिव्यांगांना आम्ही सोयीसुविधा जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन देतोय म्हणून जाहिरातबाजी करायची आणि दिव्यांग मात्र त्या योजनेपासून वंचित. एक साधं उदाहरण आहे. एका छोट्याशा गावामध्ये दिव्यांग राहतो. त्याचं नाव आहे उमेश लोखंडे. अहिल्यानगर जिल्ह्यात, तालुका श्रीगोंदा, गावाचं नाव गार, हनुमंतवाडी. येथील 100% दिव्यांग आहे. घरची परिस्थिती हलाख्याची. मग उदरनिर्वाहाचं साधन संजय गांधी निराधार पेन्शन जर आपल्याला चालू झाली तर आपल्याला कसं बी 2 टाईमचं जेवण कोणीतरी देईल या आशेने बिचारा तहसील कार्यालयात चक्रा मारून मारून थकून गेला. कारण हलाख्याची परिस्थिती असताना त्या व्यक्तीला स्वतः तहसील कार्यालयात जाता येत नाही. 100% दिव्यांग असल्यामुळे कोणाचा तरी सहारा किंवा पेशल ऑटो करून तहसील कार्यालयात जावं लागते. मग माझं एवढंच म्हणणं आहे किंवा प्रशासन म्हणते आहे आम्ही दिव्यांगाच्या घरोघरी जाऊन आम्ही सर्वे करतो, दिव्यांगांना सोयीसुविधा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो असं सांगते. मग ह्या दिव्यांगाला त्याच्या संजय गांधी निराधार पेन्शन का त्याला मिळत नाही? त्याला वारंवार तहसील कार्यालयाच्या उंबरठा झिजवावा लागतो. आज सांगायचं तात्पर्य, शरदचंद्रजी पवार साहेब हे तर एवढे मोठी व्यक्ती आहे की त्यांच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. त्यांच्याकडे गाड्या आहेत, हेलिकॉप्टरनं जाऊ शकतात. त्यांच्याकडे जिल्हा प्रशासन त्यांचा साधा फॉर्म भरण्यासाठी, पूर्ण प्रशासन त्यांच्या घरी आणि त्यांचा फॉर्म भरून घेण्यासाठी. मग या व्यक्तीला उमेश लोखंडे नावाच्या व्यक्तीला केवायसी जर त्याला जागेवर जर उपलब्ध झाली तर ते आज ह्या योजनेपासून वंचित राहू शकला नसता. मात्र तालुका प्रशासन आणि आपल्या दिव्यांग मंत्रालय स्वतंत्र होऊन आज मी दिव्यांगाची हेळसांड कुठं थांबायचं नाव घेत नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की जिल्हा दिव्यांग सक्षमीकरणची निर्मिती झाली, त्यानंतर जिल्हा पुनर्वसन केंद्राची स्थापना झाली 36 जिल्ह्यात, त्यानंतर नमो दिव्यांग केंद्र स्थापन झाले. एवढे केंद्र असताना हे कोणीच पुनर्वसन त्या दिव्यांगाचं करू शकत नाही म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. सांगायचं तात्पर्य, शासन निर्णय म्हणतंय आज अशा दिव्यांगाला घर बसल्या केवायसी, घर बसल्या सगळ्या सुविधा प्रशासनाने देणे बंधनकारक असताना सुद्धा बँकेत सुद्धा अशा दिव्यांगाला जायची गरज नाही. तिथं बँक स्वतः बाहेर येऊ शकते, परंतु कागदावरच. मात्र प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही. ही वास्तव्य मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपणच त्या व्यक्तीच्या तोंडून ऐका. उमेश सुभाष लोखंडे, राहणार गार, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. मी छोट्याशा गावात राहतो. माझे संजय गांधी निराधार योजनेचे 8व्या महिन्यापासून पैसे आले आणि तिथून पुढे बंद झाले 6व्या महिन्यापासून. तर मी तहसील कार्यालयात पण जाऊन चौकशी केली, त्याची काही समाधानकारक उत्तर देत नाहीत. निश्चित तारखा देतात आणि मला जर दुसऱ्याच्या सहाऱ्याशिवाय ज्ञान करता येत नाही. कोणाची तरी मदत घ्यावं लागते, तेव्हा मला ते कागदपत्र घेऊन जावं लागते. तर मग सुनील मुलगर यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी आता या असं करते तर माझी केवायची राहिली म्हणून सांगितले त्यांनी. तर माझी केवायची घरी येऊन करावी. आपण हा व्हिडिओ पाहिला असेल तर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग किंवा प्रशासनापर्यंत जाऊ द्या, घरोघरी जाऊ द्या की बाबा दिव्यांगाला खरंच न्याय मिळतंय का. आज अशा दिव्यांगाला जर अंथरुणामध्ये ओझं पडावं लागत आहे आणि प्रशासन नुसतं म्हणते आम्ही सर्व दिव्यांगाला सोयीसुविधा 100% उपलब्ध करून देतो, मग सुविधा कोणाला उपलब्ध? नेत्यासाठी ही दुर्दैवी गोष्ट आहे. सर्वसामान्य जनतेला या दिव्यांगाचं काय मतदान नाही का काय नाही ही आम्हाला सांगायला खूप दुःख होत आहे. अशा जर दिव्यांगावर अन्याय होत असेल तर जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन तात्काळ ह्या दिव्यांगाला न्याय द्यावा. त्याला घरी जाऊन त्याची केवायसी करावी. आपल्याकडे एवढी यंत्रणा सुद्धा आहे. मग नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण थांबूया.